ज्वारी स्पोर्ट कामतगर संघ मात्र अप्रतिम फलंदाजी केली ती विलास पाटील यांनी आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा बाकी असताना सहजरित्या चौकार मारून आपल्या संघाला विजयश्री खेचून आणले. स्कोरिंग साठी कोणीतरी एकाने या समालोचक कक्षामध्ये अल्पेश गायकवाड यांना आपण सहकार्य करायचं आहे. गावदेव ओवली 40+ आयोजित गावदेवी 40+ चषक 2021 आजचा उद्घाटनीय दिवस पहिला. आपण सकाळी उद्घाटनाच्या वेळेस अतिथी देवो भव सर्व मान्यवरांना पूजण्यात आलं. त्यानंतर आपण पहिला सामना खेळण्यात आला अष्टविनायक ठाकूरवाडा वर्सेस जॉली कामतगर या संघादरम्यान. विजय संपादन केले कामतगर संघाने. दुसऱ्या फेरीमध्ये अप्रतिम अट्टी-तटीच्या लढतीमध्ये सोनादे टेमघर संघाला परास्त करण्यात आलं. या आपण पाहू शकता पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय बजरंग गोरसे वर्सेस जय बजरंग कारिवली. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. या दोन्ही संघातील लढत मात्र प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल, कारण जय हनुमान गोवे इथे दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये एकमेकांशी भिडले होते. इथं मात्र पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करतील आणि कोण विजय खेचून आणेल आणि कोण या सामन्यावरती नाव कोरेल हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 स्पर्धा आपण पाहिल्या. पहिल्या स्पर्धेमध्ये चाचणी स्पर्धा झाली तर सोनादे टेमघर या संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर जय बजरंग कारिवली संघाने गोवे इथे विजय मिळवला होता. बलवंत स्मृती चषक आपण पाहिला, त्या इथे गंगामाता गोंदवली या संघाने विजय मिळवला होता. आणि ओमसाई पिशे या संघाने जे आयोजित केलं होतं चषक, त्या चषकावरती कालिकामाता खारबाव या संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरवाडा संघाने आयोजित केलेली स्पर्धा तिथेही बॅक टू बॅक दुसरं स्पर्धा जिंकण्याचा मान कालिकामाता खारबाव या संघाच्या बाजूने लागला होता. तर इथं पाहूया कुठला संघ
अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल आणि या स्पर्धेवरती नाव कोरेल. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वरच्या गटामध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहतोय जॉली कामतगर संघ. तर आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये त्या संघाशी कोण लढेल हे पाहण्यासारखं राहील. चालू असलेला सामना जय बजरंग गोरसे वर्सेस जय बजरंग कारिवली. यानंतर आपण पाहणार आहोत गावदेव वेले वर्षाचा प्रथम कुमार चाविंद्रा, त्यानंतर ताडाली वर्षाचा टेंबेवली. ही आजच्या दिवसाची रूपरेखा आहे. तर पाहण्यासारखं राहील आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय होईल. दोन्ही सलामीची जोडी जय बजरंग गोरसे संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लक्ष्मण केने आणि दयानंद केने. सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळताना पाहतोय भरत. अप्रतिम कामगिरी नेहमीच प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅच मध्ये त्यांची असते. चांगली गोलंदाजी होते. पॉवर प्लेचं षटक असताना पॉवरफुल गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. तर जय बजरंग गोरसे या संघाच्या समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्गवरती भरत. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बोलतोय. परिणाम स्वरूप आपण पाहिलं बाकीचं काम एसटी चोखरित्या बजावला. निर्धावात चेंडू. चांगली सुरुवात म्हणावी लागेल भरत यांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने ज्या नावाने ओळखला जातो भरत, तीच गोलंदाजी मात्र चालू सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धार होतो पहिला चेंडू. यावेळेस सेम डिलिव्हरी सेम रिझन आपण पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये कारण पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली फटकेबाजी व्हायला हवी आहे या मानस धरून आपण पाहिलं बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. ज्या वेळेस आपल्याला फटके लागत नाहीये त्यावेळेस निश्चितच स्ट्राईक रोटेट करणं हे क्रिकेटचा मूल सूत्र आहे. तर पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळेल आणि आपल्या संघासाठी अकाउंट ओपन करेल का, की ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे त्या पद्धतीने. इथं मात्र पाहू शकता ब्लॉक होलचा चेंडू होता. वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव अर्जित केली जाते. स्वतःने संघाचं एका धावेने अकाउंट ओपन केलं जातं. भरत यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 3 चेंडूंची हाताळणी झाली. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. तर येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल पाहण्यासारखं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. पंचांच्या डाव्या बाजूला टाकण्यासाठी सज्ज आणि प्रथमच दयानंद केने येतोय स्ट्राईक वरती. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परंतु गोलंदाजी खूप हुशार चाणक्य पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आहे आणि जे करताना कुठेतरी चुकी पाहायला मिळते. झेल सुटला जातोय आणि फक्त एक धाव कलेक्ट केली जाते. ज्या षटकामध्ये जास्त धावा कुठाला हव्या आहेत त्या षटकामध्ये मात्र कमी पडताना दिसतोय जय बजरंग गोरसे संघ. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 2 धावा जमा करता आल्या. लक्ष्मण केने याने 3 चेंडूमध्ये 1 धाव जमा केली आणि दयानंद केने मात्र एका चेंडूवर 1 धाव. इथं मात्र एकतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्या बुलेट जर गोलंदाजाचा विचार केला तर ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे त्याच पद्धतीने टप्पा हाताळावा लागेल. या वेळेस बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये येतोय. 1 धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर गती सुद्धा प्राप्त करून देतोय. ज्यावेळेस तुमच्याकडे गती आहे तिचा उपयोग ज्यावेळेस कराल त्यावेळेस निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होतोय आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. भरत यांच्या बाबतीत जर विचार केला तर 6 चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता आहे. ह्या वेळेस आपण पाहिलं चेंडूला थोडासा खाली ठेवला होता, विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि इथेही पाहू शकता आपण निर्धाव राहतोय चेंडू. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. बिन बाद 3 अशी अवस्था जय बजरंग गोरसे संघाची. तर पाहूया दुसरं षटक संजय येतोय हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी भरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती.
फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणं कामगिरी होते का हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, नॉमॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सहज पूर्ण होतोय. दुसरी धावी बिगिट केल्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बॅट पहिलेच फिरवली जाते. त्या अनुषंगाने चेंडू मिडल करता येत नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय जास्त मोठे फटके काही लागत नाहीये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा मित्र सामना आहे. पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय जय बजरंग कारोली वर्सेस जय बजरंग गोरसे या संघादरम्यान. इथेही चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट केलेला, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का पाहण्यासारखं राहील. आणि इथं मात्र आपण पाहू शकता रनआउटच्या स्वरूपामध्ये लक्ष्मण हा फलंदाज बाद होतोय. दोन रनांची पेनल्टी, 2 धावा पूर्ण. निश्चितच आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट. या वेळेस ऑन साइडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. इथं पाहू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. संजय सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके लागू देत नाहीये. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 8 या आकड्यावरती पोहोचते. दयानंद स्ट्राइक वरती पाहतोय आपण. संजय गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला. गतीला थोडीशी कमी केली. पहिलेच पाहिलं होतं की फलंदाज स्टेप आउट करतोय, त्या अनुषंगाने फलंदाजी शारीरिक भाषा ओळखली आणि अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय. निर्धाव राहतोय चेंडू. अतिशय संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शांत क्रिकेट पाहायला मिळते. इथेही चांगली चेंडूची हाताळणी पाहायला मिळतोय. हाही चेंडू राहतोय निर्धाव. पूर्णपणे शांतता जणू काही पसरलेली आहे. याला कारण एकच की गोलंदाजी खूपच चांगल्या पद्धतीचे होते आणि प्रेक्षक वर्ग हे मोठे फटके पाहण्यासाठी येत आहेत आणि ते मोठे फटके मात्र इथं पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी, फटका मात्र कणखर पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं. अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळते. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये आणि धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 12 धावा लागत आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांचा सामना आहे आणि तिसरं षटक आपण पाहू शकता. संदीप हा गोलंदाज येतोय. तर इथं मात्र पलटवार होईल का हे पाहण्यासारखं राहील. कारण क्रिकेटमध्ये आपण जर नेहमी पाहतोय वार पलटवार हे पाहायला मिळत आहेत. तर 2 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, दबदबा ठेवला, दबावामध्ये ठेवलं फलंदाजांना. इथं मात्र दबाव गोलंदाजावरती वाढेल का हे पाहण्यासारखं राहील. की या उलट ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली भरत आणि संजय या गोलंदाजांच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी पाहायला मिळेल का संदीप यांच्या माध्यमातून हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहिलं लोअर फुल टॉसचा चेंडू होता. चेंडूला टर्न केलं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण करताना फलंदाज बाद होतोय आणि मेन पंचांचा इशारा येतोय शॉर्ट रन. एकंदरीत या चेंडूवरती आपण पाहू शकता एकही धाव नाहीये. थोडीशी घाई करताना पाहिलं फलंदाजाने, त्याचा परिणाम आपण पाहिला की या चेंडूवरती एकही धाव नाहीये आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तर पाहण्यासारखं इथनं किती धावा जमा करतील, कारण
येणारा फलंदाज स्फोटक मानला जातो गणेश केने. तर पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल आणि आपल्या डावाला सावरेल. षटक क्रमांक 3 चालू आहे. फलंदाज लक्ष्मण केने हा आताच रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धावफलकावरती नजर जर टाकली तर फक्त आणि फक्त 12 धावा. तर गोलंदाज तयार होतोय. फिल्डिंगची सजावट चालू आहे कारण आपण पाहिलं तर एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्यावेळेस चांगला फलंदाज मैदानामध्ये असेल त्यावेळेस संघनायकालाही थोडीशी चिंता असते, म्हणून तो ज्या पद्धतीने फटके खेळतो त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. पहिला चेंडूचा सामना करतोय. फुलटॉस डिलिव्हरी होती आणि चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहू शकता कमजोर फटका पाहायला मिळतोय. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने फटकेबाजी त्यांच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळते आणि त्याच रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला आणि एक उडालेला झेल कनेक्ट केला जातोय. फलंदाज फेल ठरतोय गणेश केने. एक आशेची किरण होती. नेहमीच ज्या वेळेस गणेश केने चालतोय त्यावेळेस त्यांचा संघ चालला जातोय. इथं मात्र पाहूया नवीन फलंदाज खेळपट्टीवर कैलाश ठाकरे. तर सर्व काही निर्भर या दोन फलंदाजांवरती असेल, म्हणजे या जोडीवरती. तर इथनं मात्र कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. परंतु पूर्णपणे बांधून ठेवलेला जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना गोलंदाजाने. बरं त्याने पहिले षटक हाताला फक्त 3 धावा दिल्या होत्या. तिथं सुरुवात चांगली करून दिली आणि ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते त्यावेळेस तुमचा येणारा काल ही त्या पद्धतीने चांगला असतो. इथं मात्र पाहूया यावेळेस ही फुलटॉस डिलिव्हरी होती. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद झालेले आहेत आणि फक्त 14 धावा. 2 षटक पूर्ण होऊन 4 चेंडूंचा खेळ 3 चेंडूंचा खेळ झालेला पाहतोय आपण. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद होतोय दयानंद केने. स्ट्रगल करताना पाहिलं या सामन्यामध्ये आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर एकंदरीत 7 चेंडूंचा सामना केला आणि संघासाठी फक्त 7 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त झालं. पहिल्या चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु मोठे फटके काय आले नाहीये आणि आपल्या डावाला पुढे नेण्यामध्ये असफल ठरताना पाहिलं आपण दयानंद केने. नवीन फलंदाज येतोय दीपक. एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला मोठा टार्गेट ठेवायचा असतो तेव्हा. इथं मात्र तसं काय आपल्याला चित्र पाहायला मिळालं नाहीये. 12 धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु त्यामध्ये सुद्धा खूप निर्धाव चेंडूंची खेळी करताना पाहिलं होतं. त्यानंतर 12 धावांवरती दुसरा गडी बाद झाला आणि इथं मात्र 14 धावांवरती तिसरा गडी बाद होतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. संदीप मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके खेळू देत नाहीये. खूप चांगली प्रॅक्टिस असावी. यावेळेस इथेही पाहू शकता आपण स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहे दीपक. यानंतर होणारा सामना गावदेव वेले वर्सेस प्रथम कुमार चाविंद्रा. या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथं मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद करताना आपण पाहतोय. आतापर्यंत विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, तर ही पूर्ण होते का हे पाहण्यासारखं राहील. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक
या स्पर्धेमध्ये अजूनही चौकार षटकाराची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, परंतु पहिला चौकाराचा जर विचार केला तर विलास पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता आणि पहिला षटकार गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय मुरलीधर केने. तर पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे फलंदाजी होईल. आतापर्यंत आपण पाहू शकता सरस ठरलेले आहेत गोलंदाज ज्या बजरंग कारिवली संघाच्या बाजूने. संदीप टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकार दिला पुढील चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस शबल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु रन घेण्याचा मानस मात्र इथं घेतला नाहीये कैलास ठाकरेने. कदाचित आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असावा. धन्यवाद मनोज ठाकरे सर. तर नुकतंच या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि गावदेवी 40+ संघाचे एक अष्टपैलू खेळाडू अरविंदजी भोईर, त्यांच्या समवेत माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली विकास सांगो पाटील यांचं दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनस्वी खूप खूप स्वागत. जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू आहे गोरसई वर्सेस कारिवली. पंच भाऊ सर आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावा झाले त्या 15 धावा. कुंदन शॉर्ट रनअपनी राऊंड द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज धावबाद बाद झालेत. जय बजरंग गोरसई संघ कुठेतरी धावांसाठी झगडतोय, चाचपटतोय. दोन्ही संघ लढवय संघ आहेत. आज बजरंग बलीचा वार आहे आणि दोन्ही संघामध्ये जय बजरंग नावाचा उल्लेख आहे. वेलकम गावदेवी वेले संघ तसेच प्रथम कुमार चाविंद्रा हा संघ देखील या क्रीडानगरीमध्ये लवकरात लवकर पोहोचेल अशी आम्ही अपेक्षा करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय गावदेवी 40+ ओली संघ आयोजित गावदेवी चषक 2021 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसाचा विचार केला तर आज निश्चितच ज्वाली स्पोर्ट कामतगर या संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये बाजी मारलेली आहे. 2 सामने जिंकलेले आहेत. अतिशय चांगली कामगिरी. खास करून विलास पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महेश जोशी आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम. तर या चेंडूवर 2 धावा आलेले आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा. कुंदन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. उजव्या हाताचा फलंदाज कैलाससाठी. मुरलीधर केने नॉन स्ट्राईक वर आहेत. अनंत केने आहेत. पाहूया चेंडू हवेमध्ये. अप्रतिम झेल. मनोहर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काऊ कॉर्नरवर अप्रतिम झेल टिपले. संजय हे देखील त्याचं अभिनंदन करतायत. चांगलं बॅकिंग दिलं होतं. जय बजरंग गोरसई संघाचे एकूण फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते 6. 18 या धावसंख्येवर 6 फलंदाज. म्हणजे जो नाणेफेक जिंकून निर्णय घेतला होता जय बजरंग कारिवली संघाचे भारत पाटील यांनी, तो निर्णय मात्र त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवलेले. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात त्या पहिल्या सत्रावर मात्र
जॉली स्पोर्ट कामतगर संघ अव्वल ठरलेले. पाहूया संतोष येत आहेत. संतोष आणि अनंत केने अशा शेवटच्या शतकामध्ये फलंदाजीसाठी जे वजन गोरसे संघाकडून ही जोडे आपण पाहतोय खेळपट्टीवर. 3 चेंडूंचा खेळ शेष असावा. आपण पाहतोय स्ट्रायकर पंच भाऊ पाटील सर, स्क्वेअर लेग पंच हरिदास. अप्रतिम डिलिव्हरी. इष्टरक्षक पहा किती दक्ष आहेत गुरु. अप्रतिम इष्टरक्षण. जसा चेंडू हातामध्ये आला तसा मात्र इष्टनवर, जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो महेंद्रसिंग धोनी अतिशय चपल इष्टरक्षक गणले जातात. गुरु, संदीप, कुंदन, संजय, मनोर अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. मिलिंद नाईक देखील त्यांनी देखील डेब्यू केलेले आहे सिरीज 40+ मध्ये. ते मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू बराच काल हवेमध्ये. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक संजय. अप्रतिम झेल. आणखीन एक फलंदाज फेल जय बजरंग गोरसे संघाचा. अनंत केने बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र कायम आहे ती 18 धावा. खरोखरच आजच्या दिवसाचा आपण जर खेळावर नजर टाकली तर सोनादेवी टेमघर संघाचा जो गोलंदाज होता हरी, याला मात्र आज विलास पाटील दिसतील. 6 चेंडू 23 धावा होत्या. 3 शतकामध्ये 19 केले होते. 42चं टार्गेट होतं आणि त्या 23 धावा सहजरित्या पार केल्या त्या विलास बालो यांनी. अप्रतिम फलंदाजी. मित्रांनो, आपण पाहतोय भिवंडी तालुक्यात ऐतिहासिक क्रीडानगरी वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे, एक गाव एक मंडळ यांच्या प्रयत्नातून ही भव्य दिव्य अशी क्रीडानगरी. आणि मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे देखील आभार व्यक्त करेन आणि त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला ग्राउंड इथे उपलब्ध करून दिला. इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. लेग बी 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती फक्त आणि फक्त 18 धावा. काय गोलंदाजी केले. खरोखरच भारत पाटील साहेबांना देखील मी धन्यवाद देईन की चांगली गोलंदाजी. आता मात्र फलंदाजीचा नंबर आहे. पाहूया जय बजरंग गोरसे संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. तर पुढील 2 संघामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. प्रथम कुमार चाविंद्रा आणि गावदेवी वेहेले दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. आणि त्यानंतर आपण स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओली टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करा. गावदेवी वेहेले आणि प्रथम कुमार चाविंद्रा. त्यानंतर आपण पहिल्या फेरीची शेवटची लढत पाहणार आहोत. ताळाली वर्सेस टेंबिवली. भाऊ पाटील सर त्यांना सहकार्य केलं ते हरिदास पाटील यांनी. गावदेवी 40+ संघाचे इष्टरक्षक फलंदाज. निश्चित सुनील म्हात्रे सर थोडे रिलॅक्स होत आहेत. लंच टाइमसाठी थोडी विश्रांती घेतलेली आहे. गावदेवी वेले संघाचे बालचंद्र म्हात्रे आणि संतोष भाऊ म्हात्रे यांची ऑफिशियली रिपोर्टिंग झालेली आहे. धन्यवाद. तसेच प्रथम कुमार चाविंद्रा स्ट्रिक्टली ऑन आहे. चला आम्ही तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार देतोय. प्रथम कुमार चाविंद्रा गावदेवी वेले संघ यांची रिपोर्टिंग झालेली आहे. तरी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल प्रथम कुमार चाविंद्र संघाला, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यायचंय नाणेफेक करून घ्यायचे. सामना विश्रांतीसाठी थांबले. प्लीज तोरा करा. प्रथम कुमार चाविंद्रा. निश्चित अगदी बरोबर आहे. अजूनही एक इनिंग बाकी आहे. नाणेफेक करून घ्यायचे. तेवढी वेळ आपली वाचेल. कारण की मित्रांनो वेळही कोणासाठी थांबणार नाहीये. 24 चेंडू 19 धावांचं लक्ष्य असेल. हा सामना देखील लवकर संपेल. त्या अनुषंगाने आपण नाणेफेक करणं गरजेचं आहे.
अरविंदजी भोईर, त्यानंतर दिनकर पाटील, गावदेवी वेली संघाचे खेळाडू संतोष म्हात्रे असतील, चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवा. त्यानंतर प्रथम कुमार, दोन्ही खेळाडू आपण या. संघनायक आपली रिपोर्टिंग करा अल्पेश गायकवाड यांच्याकडे. प्रथम कुमार चाविंद्रा आणि गावदेवी वेले आपण नाणेफेक करून घेणार आहोत. मैदानामध्ये सामना सुरू आहे. जय बजरंग गोरसई आणि जय बजरंग कारिवली. 19 धाव्यांचं लक्ष असेल विजयासाठी जय बजरंग कारिवली संघासमोर. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे जातोय. टॉस बॉक्स मध्ये यायचे. संघनायक प्रथम कुमार, आपण नाणेफेक करून घेऊया. गावदेवी वेले संघ इथं पोहोचलेले. यतीश म्हात्रे नवनिर्वाचित सदस्य, नाणेफेक करून घेऊया आपण. गावदेवी वेले संघाचे संघनायक घ्या. तसेच प्रथम कुमार, मी मान्यवरांना विनंती करतोय, अरविंदजी भोईर, यतीश म्हात्रे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपण टॉस बॉक्स पाहतोय. स्वर्गीय धीरज बाबू पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत ओली यांच्या नावाने या टॉस बॉक्सचं नामकरण करण्यात आलेले. यतीश म्हात्रे, मान्यवर आलेले आहेत. यतीश म्हात्रे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, गावदेवी 40+ ओली संघाचे. तसेच अरविंदजी भोईर, दोन्ही नवनिर्वाचित सदस्य आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती ओली ग्रामपंचायतवर निवडून आलेले आहेत. मी नाण्याचं स्वरूप आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो. एका बाजूला गावदेवी 40+ ओली, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडल ओली. कॉलिंग कोण करणार आहे? गावदेवी ओली असं नामकरण प्रथम कुमार संघाच्या कर्णधाराने केले आणि ग्रामस्थ मंडळ येतोय. ग्रामस्थ मंडळ गावदेवी वेले संघ नाणेफेक जिंकतोय. मी मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मी आपलं जास्त वेळ घेणार नाहीये, सामना सुरू आहे. गावदेवी वेले संघ नाणेफेक जिंकताय. का निर्णय? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करताना प्रथम कुमार चाविंद्र संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 धावापर्यंत थांबू देणार. 35 धावापर्यंत रोखण्यासाठी असे कुठले गोलंदाज आहेत आपल्याकडे की जे तुम्ही सांगताय 35 धावांपर्यंत रोखेल प्रथम कुमार चाविंद्र संघाला? असं कुठल्या गोलंदाजावर जास्त भरोसा आहे? मला विश्वास संतोष म्हात्रे. गुरु, ही गावदेवी ओली संघानं वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाविषयी काय वाटतंय? अतिशय सुंदर आयोजन आहे आणि चांगलं ग्राउंड आहे. आपल्या ग्रामीणमध्ये अतिशय सुंदर ग्राउंड आहे. तर धन्यवाद. प्रथम कुमार चाविंद्र, आपण नाणेफेक हरलात. आपल्याला फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण जरी बॅटिंग आली तरी पण आम्ही आमचा खेळ दाखवण्यास तयार आहोत. अगदी बरोबर आहे. नाणेफेकीला जास्त महत्व नाहीये. जरी प्रथम फलंदाजी आली तरी एक चांगली टोटल, जास्तीत जास्त किती धावांचे टोटल मनामध्ये सेट असेल की गावदेवी वेले संघासमोर? आम्ही कमीत कमी 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. या आयोजन नियोजनाविषयी काय वाटतंय? अतिशय चांगलं आयोजन आहे. दरवर्षी जेव्हा गावदेवी ओली स्पोर्ट
या 40+ स्पर्धा भरवत असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवत असतो. तसेच आमचे मित्र अरविंद दादा यांचंही पुन्हा या 40+ स्पर्धा लावल्याबद्दल आम्ही प्रथम कुमार साविंद्र यांच्याकडनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. तर मित्रांनो टॉक्सबॉक्समधून न्यूज आहे. पुढील समिती नाणेफेक झालेली आहे. गावदेवी वेले आणि प्रथम कुमार साविंद्र नाणेफेक जिंकून गावदेवी वेले संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले, तर फलंदाजीसाठी प्रथम कुमार साविंद्र याला पाचारण केलेले. धन्यवाद. एकोणावीस धावांचं लक्ष आणि जशास तसं उत्तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या पॉवरप्लेच्या शतकामध्ये धावा झालेले 3, साई बाद झालेले, साईनाथ बाद झालेले. अप्रतिम देखना फटका, मैदानाचं सौंदर्य इथं मात्र वाढलेला हा फटका आपण पाहतोय. कव्हर आणि पॉइंटच्या वरून एक देखना फटका, 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. काय फटका खेळले होते मनोहर. तारीफ भारत, तारीफ करावी तेवढी कमी आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून पहिल्या पॉवरप्लेच्या शतकामध्ये धावा जमा करतोय तो जय बजरंग कारिवली संघ. 7 धावा. भारत पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, बरेच वर्ष या संघाच्या माध्यमातून आपण त्यांना खेळताना पाहतोय. साईनाथ यांना मला वाटतं भरती दिली होती सलामीवीर म्हणून. निश्चितच सर्व संघाच्या खेळाडूंनी वेळेचं सहकार्य केलं. तसेच मी आपल्या पंचांना देखील सांगू इच्छितो आपल्या कमिटीच्या वतीनं की आपण वारंवार खेळाडूंना स्ट्रिक्टली ऑन करायचंय. फक्त तुम्हाला 4 षटकासाठी 20च मिनिटं देण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका, कारण की आज 10 संघ आहेत. जवळजवळ आपल्या 9 राऊंड आज पूर्ण खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे. कुठल्याही प्रकारची जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज लक्ष्मण, पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आला नाही मनोहर यांच्या. एकदम मात्र निश्चित मिळते. धावसंख्या पोहोचते ते 8 वर. 8 धावा, 19 धावांचं लक्ष आहे. दुसरं शतक मार्गस्थ होतोय लक्ष्मण यांच्या मार्फत. निश्चित जय बजरंग गोरसई आणि गावदेवी 40+ ओली संघाला शुभेच्छा आलेत. आमचे परम मित्र भिवंडी समालोचक परिवाराचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून अप्रतिम डिलिव्हरी. इष्टी वाकवलेली आहे ती फलंदाज भारत यांची. दुसरा आदरा बसतोय जय बजरंग कारिवली संघाला 8 या धावसंख्येवर. गुड बॉलिंग. खरोखरच अतिशय भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आहे. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथून आपण पाहतोय गावदेवी चषक 2020चा थरार. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि खरोखरच जो मेगा फिनाले डे येणार आहे तो 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. गावदेवी ओली संघ जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवत आहेत तेव्हा मेगा फिनाले डे हा 26 जानेवारी असतो. आपल्या भारत देशाची आन बान शान आपला तिरंगा, त्याला मान वंदना निश्चितच आपण देणार आहोत. गणतंत्र दिन म्हणून आपण संपूर्ण भारतभर अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतोय. आज 23 जानेवारी आणि निश्चितच तुम्हा सर्वांचे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पवित्र स्मृतीस आज अभिवादन. आज त्यांची जयंती आहे. लक्ष्मण मार्गस्थ होतील. गुरु यांनी मात्र टेचच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलेले. चेंडूची गती चांगली होती, मात्र लाईन कुठेतरी थोडीशी चुकीची लक्ष्मण यांच्याकडून. पंच भाऊ सरांच्या दोन्ही समांतर धाव येईल. अवांतर अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचती 19-9 वर. 19 धावांचं लक्ष आहे. 9 धावा कंप्लीट झालेले आहेत. लक्ष्मण गुरु यांच्यासाठी अप्रतिम चेंडू. इथं मात्र चकवलेले लक्ष्मण यांनी चांगली गोलंदाजी करतात. पहा कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील खूप चांगल्या स्थितीमध्ये जातात. मनोज सर नेहमीच आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आताली सुभाष यांनी. पहिल्या शतकामध्ये 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर लक्ष्मण हा चेंडू हातोलतोय दुसऱ्या शतकातील. गुरु यांच्यासाठी चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा आहे. दुसरा वाईट चेंडू हातोलतोय शतकामध्ये लक्ष्मण. आणि निश्चितच या वाईट धावा कुठेतरी अतिरिक्त धावा आहेत या डोकेदुखी ठरू शकतील, कारण की लो स्कोर सामना आहे आणि अशा धावा या संघाला घातक ठरू शकतील. खास करून जय बजरंग गोरसे संघासाठी 10 धावा. ते मात्र चेंडू केलून काढलेले आहे. पाहूया डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या शतकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या झाली ती 11 धावा. मनोर आता मात्र स्ट्राईक वर असतील तर नॉन स्ट्राईकला यष्टिरक्षक फलंदाज गुरु. ते मात्र चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलेले आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय, फेकलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा पूर्ण केली आहेत. निश्चितच गोवे इथे मात्र दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले होते आणि तशी टक्कर मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये. त्या स्पर्धेमध्ये निश्चितच जय बजरंग कारिवली संघानं अजिंक्य पदाला गवसणी घातली होती. आज वाटलं होतं कुठेतरी पलटवार होईल जय बजरंग गोरसेकडून, मात्र तसाच सामना जी अपेक्षा होती तशी मात्र पूर्ण झालेली नाहीये. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांची एकतर्फी लढत. अतिशय चांगला चेंडू. चेंडू मिडनवरून ट्रॅव्हल होतोय. एकच धाव घेतील. मनोर तयारीत नव्हते. धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची आहे. एस, वेट, नो या 3 गोष्टींचा जेव्हा तुमचा मिलाप होतोय तेव्हाच तुम्ही एकेरी धावेच्या दुहेरीमध्ये कन्वर्ट करू शकाल. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 14. विजयासाठी 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. 19 धावांचं लक्ष आहे. यानंतर आपण लगेच दुसरा सामना पाहणार आहोत. गावदेवी वेहेले आणि प्रथम कुमार चाविंद्रा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. मी विनंती करेन गावदेवी वेहेले संघाचे कर्णधार भालचंद्र म्हात्रे यांना की आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संतोष येत आहेत. निश्चितच पेशाने ऍडव्होकेट आहेत, वकील आहेत, चांगलं व्यक्तिमत्व. 12 चेंडू 5 धावा. इथून मात्र चमत्कारच वाचू शकेल जय बजरंग गोरसे संघाला. मात्र चमत्कार रोज घडत नाहीये. असं मित्रांनो क्रिकेट केलंय. एकाला सुख देणार तर एकाला दुःख नक्कीच देतो. मात्र ज्या चुका झाल्यात त्या चुका मात्र सुधारण्याची संधी आपल्याला प्रत्येक सामन्यागणित मिळत असते. स्पर्धेगणित त्या चुका मात्र सुधारायच्या आहेत. आपण कुठे कमी पडलो या चुका मात्र सुधाराव्या लागतील. संतोष शॉर्ट रनअपनी ते मात्र मोठा फटका केले. चेंडू हवेमध्ये
अप्रतिम वेल जज कॅच. असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक पुढे चेंडू मागे, मात्र काही चेंडूवरची नजर होती. अप्रतिम झेल. आजच्या दिवसात मी तर म्हणेन सर्वोत्कृष्ट झेल टिपलेले, अतिशय चांगला झेल. दयानंद केने आहेत, निश्चितच भरपूर सामने खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बारा चेंडू 5 धावा होत्या. मोठा फटका. सामना लवकर संपण्याचा प्रयत्न होता मनोरेंचा. संदीप येत आहेत, संदीप नाईक. निश्चितच संदीप पाटील, संदीप नाईक, संदीप ज्युनियर, संदीप सिनियर, बरेचशा चांगले खेळाडूंचा भरणा आहे. 40+ ज्या खेळाडूंनी रेगोरमध्ये आपल्या गावाचं नाव भिवंडी तालुक्यामध्ये रोशन केले, ते सर्व खेळाडू कारिवली 40+ मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. गुरु यांना देखील लालच दिलेली आहे. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक जजमेंट चुकतोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. गुरु यांनी धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 4 धावा दूर. चेंडू शिल्लक आहे 10. संतोष शॉर्ट रनअपनी व्यवसायाने वकील आहे. चांगलं व्यक्तिमत्व. जयवजन गोरसई. अतिशय चांगला चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. शॉट स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलत आहेत. शॉट बॅकवर्ड चेंडू गेला होता. निश्चितच चांगली गोलंदाजी आहे जयवजन गोरसई या संघाची. खरोखरच गोरसई संघामध्ये क्रिकेटचे फार मोठे रत्न आहेत, ज्यांनी आपल्या गावाचं नाव 7 समुद्र पार नेऊन ठेवलेले आहे. का भिवंडी तालुक्यात नव्हे, ठाणे जिल्हा रायगड मध्ये देखील या गोरसई गावाला क्रिकेटच्या नावाने फार ओळख झालेली आहे. खरोखरच अभिमान आहे असा खेळाडूंचा, गर्व आहे. आणि निश्चितच का नसावं. डॉट चेंडू. 3 धावा दूर. ते मात्र आडव्या बॅटनं फटका केल्यात. मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट करे. दयानंद केने चेंडू उचलतील. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. असं वाटतंय कुठेतरी गोरसई संघ देखील विचार करत असेल. 19च्या पुढे जर आम्ही कदाचित 30 पर्यंत गेलो असतो तर सामना कदाचित आमच्या हातामध्ये असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. सतरा धावा. 2 धावा दूर. इथे मात्र चेंडूला सोडून दिलेले आहे. निश्चितच पंच भाऊ सरांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पोहोचते ती 18 वर. स्कोर लेवल आहे. चेसिंग कंपल्सरी. 1 धाव आवश्यकता. इथे मात्र चेंडू पायांवर आदळतोय आणि निश्चितच 18 चेंडू मध्ये 18 धावा. पहा खेळ कसा असावा तर खेळ असा असावा. हिंमत हारली नाहीये. प्रयत्न चालू आहेत. जरी धावा कमी झाल्या तरी मात्र संघर्ष सुरू आहे. 18 चेंडू लागले कारिवली संघाला 18 धावा बनविण्यामध्ये. 19 धावा करण्यासाठी 24 चेंडू घेतले होते गोरसई संघाने. आता 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघांनी पूर्वतयारीत राहा. वेलकम देवीदास. गावदेवी वेले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रथम कुमार चाविंद्रा आणि गावदेवी वेहेले. आपण पूर्वतयारीला लागायचे. लगेच आपण पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत. आपण व्यासपीठावरती पाहतोय गावदेवी ओली संघाचे अष्टपैलू खेळाडू अरविंदजी भोईर, त्याचबरोबर प्रेमनाथजी पाटील, ग्रामपंचायत ओलीचे माजी उपसरपंच, तसेच उत्कृष्ट फलंदाज अनंत केने आलेले आहेत. 5 क्षेत्ररक्षण काय लावलेले आहे. अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण. 1 धाव वाचवण्यासाठी गुरु यष्टीरक्षक आहेत. त्यांना निश्चितच माहित असेल की 1 धाव कशी घ्यायची. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात धाव.
सामना गमावलेला आहे तो जय बजरंग घोरसी संघानं आणि या सामन्यावर विजय संपादन करतोय जय बजरंग कारिवली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग कारिवली. तर हडलक जय बजरंग घोरसी, आपण आलात आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपला गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं खूप खूप आभार आणि पुढील स्पर्धेला तुम्हाला शुभेच्छा.